नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर आजची महत्त्वाची अपडेट तशी 2 दिवसापूर्वीचीच ही अपडेट आहे. पण याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्याच्यावरून भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये जो काही गोंधळ तयार झालेला आहे त्याच्यावरच आज आपण इथे चर्चा करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की हे अपडेट आहे नक्की कशाच्या बाबतीमध्ये. तर पोलीस भरती 2026 येणारी जी भरती आहे त्या भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघूयात नक्की काय दिलेलं आहे इथे. तर बघा, सगळ्यात पहिले पोलीस शिपाई भरती 2026 विषय आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत. ह्याच्यात अजून जास्त एक्स्ट्रा काहीच दिलेलं नाहीये जो की आपण विचार करतोय. बघा, उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस शिपाई भरती सन 2026 च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 23 जून म्हणजे काल रोजी दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. म्हणजे बैठक झाली त्यांची आता. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये पोलीस भरतीमधील येणाऱ्या अडीअडचणी व त्यावर उपाय याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. एवढंच आपल्यापर्यंत विषय आहे की पोलीस भरतीमध्ये जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर काय उपाय करायचे. तर ह्याच्यावर बैठक होणार होती हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग ज्यांच्या ज्यांच्या बरोबर ती बैठक आहे त्यांना उपस्थित राहायला सांगितले ते इथे. बाकी आपल्या कामाचं आहे फक्त एवढंच. तर मग ह्याच्या नंतर बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की ते आता बॅचवाले पण बरेच विद्यार्थी मित्र आणि युट्यूबचे सुद्धा बरेच म्हणत आहेत की आता आपल्या ग्राउंडच्या इव्हेंटमध्ये बदल होणार आहे का? तर जी मैदानी चाचणी आहे आपली 50 मार्काची मैदानी चाचणी आहे. याच्यामध्ये जे इव्हेंट आहेत मुलांचे 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, सेम मुलींचा आहे 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. तर ह्यांच्यामध्ये काही चेंजेस होणार आहे का? काही विद्यार्थी तर म्हणतायत की 1600 मीटरचं मुलांचं 800 मीटर करून 2:30 टायमिंग ठेवणार आहे. आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 1600 मीटर चेंज होऊन 2.5 किलोमीटर होणार आहे. तर ह्याच्यावर मला एकच म्हणायचं, ऑफिशियल अपडेट अजून काहीही आलेली नाहीये. त्यामुळे जे काही आपण बोलतोय याला काहीच तथ्य नाहीये. जरी 2.5 किलोमीटर झाला आणि जरी 800 कमी तर होणार नाही. टायमिंग जास्त आणि हे कमी मार्क असं तर होणार नाहीये. झालं तर ते सगळ्यांसाठीच होईल आणि 1600 वरून 800 मुलांचं येणार नाही शक्यतो. झालं तर 2.5 किलोमीटर होऊ शकतं वनरक्षक सारखं. पण मागे तर येणार नाही. बरं, जे काही होईल ते सगळ्यांसोबत होईल. त्यामुळे आत्तापासूनच घाबरून राहू नका. आपल्याला लवकरच कळेल नक्की काय अपडेट पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये त्यांनी काय ठरवलेलं आहे या मीटिंगमध्ये. तोपर्यंत जो काही आपलं प्रॅक्टिस चालू आहे ती अशीच व्यवस्थित जोमाने चालू ठेवायची आहे. याच्यावरून एवढं तर नक्की की पोलीस येणाऱ्या नवीन पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये हालचाली चालू झालेल्या आहेत. त्यामुळे तयारीत राहायचंय. ठीक आहे. बाकी आपण रोजच्या लेक्चरमध्ये बोलूयाच लाईव्हमध्ये. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.